नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। वडाळा गाव राजवाडा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 येथील वडाळा गाव राजवाडा येथे आमदार देवायनी फरांदे यांच्या आमदार निधीतून बुद्ध विहाराचे कामाचे भूमिपूजन करण्यात आले। या कार्यक्रमासाठी मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवायनी फरांदे, माजी महापौर अशोक भाऊ दिवे, या प्रभागाचे माजी नगरसेवक सुनील खोडे, सुप्रिया खोडे, दीपाली कुलकर्णी, सतीश बापू सोनवणे, माजी नगरसेवक प्रशांत देवे, भगवान दोंदे, चंद्रकांत खोडे, मंडळाध्यक्ष उदय जोशी, सरचिटणीस सुनील देसाई, निखिल खोडे, संकेत खोडे, जय कोतवाल, उषाबाई साळवे, अशोक साळवे, परिसरातील नागरिक समाज बांधव यावेळी उपस्थित होते। प्रथमतः महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुष्प अर्पण करून तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले। यानंतर श्रीफळ कुदळ मारून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। आमदार निधीतून विशेष असा निधी उपलब्ध करून दिला असून या ठिकाणी भव्य असे बुद्ध विहार बांधण्यात येणार आहे। यावेळी वडाळा गावच्या वतीने आमदारांचा सत्कार करण्यात आला, तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमासाठी मुन्ना साळवे, यशवंत साळवे, नानासाहेब साळवे, पंकज साळवे, संजय साळवे या परिसरातील नागरिक समाजवाद मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवायनी ताई यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मला नाशिकचा महापौर होण्याचं स्वप्न जे आहे ते खऱ्या अर्थाने मला पूर्ण करता आलं। हे कबूल करताना एक निश्चितपणे सांगावं लागेल तुम्हाला की मी एकमेव अपक्ष होतो आणि अख्ख्या भारताच्या इतिहासात जरी तुम्ही पाहिलं एका अपक्षाला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी मला निवडून महापौर बनवलं आणि ही खूप अभिमानाची बाब आहे। आणि म्हणूनच तुम्हाला अभिमानानं सांगतो, शिवाजी रोडवर बाबासाहेबांचा पुतळा उभा केला, काळाराम मंदिराच्या पात्याशी स्वामी विवेकानंदांचा पुतळा उभा केला, शहरात अनेक पुतळे माझ्या माध्यमातून उभे राहिले। हे स्वप्न खऱ्या अर्थानं या सोबत असलेल्या नगरसेवकांमुळे झालं आणि आज ते आमदार आहेत। आणि आमदार असताना मला इथं आता बोलता आपली चर्चा झाली की खूप बुद्ध विहार बांधले म्हणे भाऊ। मला असं वाटलं की कोणीतरी माझ्या स्वप्नांना जागा दिल्यासारखं वाटतंय। आता वडाळा नाक्याला सुद्धा बुद्ध विहार मोठं चालू आहे आणि या साऱ्या गोष्टी ज्या आहे ना त्या अधिकार असल्याशिवाय करता येणं अशक्य आहे। मी इथल्या नगरसेविकांना आणि नगरसेवकांना मी खऱ्या अर्थाने विनंती करेन, हा हे वडाळा गाव जे आहे हे खऱ्या अर्थाने फुले आंबेडकरांचं आहे। इथं जास्तीत जास्त विनंती केली का अशा ठिकाणी आमचं वडाळा गावात एक चावडी आहे आणि त्या चावडीची भिंत ही पडली तर आपण आपल्या निधीतनं ते काम करावं आणि तुम्ही एकदा नाही तीनदा तो निधी वाढवून दिला, त्याबद्दल तुमचं सर्वप्रथम वडाळा गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं, राजवाडा परिसराच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो। या कार्यक्रमाला मॅडमनी यावं असे आमचे अशोक साळवे, सर्व साळवे परिवार, पवार परिवार, जाधव परिवार आणि जे कोणी राहिले असतील त्यांचे नाव घ्यायचे तर माझ्यावर नाराज झाले तर उद्या भेटा, असे सर्वच तर सगळ्यांची इच्छा होती आणि ते काम व्हावं। तर त्या कार्यक्रमाला मॅडम उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदनही करतो आणि धन्यवादही व्यक्त करतो। त्यासोबत आमची चर्चा चालू असताना हा कार्यक्रम जेव्हा तुम्ही आम्हाला डेट दिली मॅडम, त्यावेळेस आम्ही आमच्या मित्रमंडळीसोबत चर्चा करताना आपलेच सगळे बांधव, त्यात आमचे नेते अशोक भाऊ दिवे यांनी उपस्थित राहावं, आमच्या शिवेजवळचे नगरसेवक वडाळा आणि पाथर्डीची शिव ही कॉमन आहे
भगवान नाना दोंदे आणि टाकळीची पण शिव वडाळ्यालाच लागून आहे, तर ती कॉमन आहे. हा, आणि प्रशांत भाऊचा आजोळ वगैरे सगळं ह्याच परिसरात आहे. असे प्रशांत भाऊ दिवे, आमच्या प्रभागाचे नगरसेवक सतीश बापू सोनवणे, प्रभागाच्या नगर सेविका दीपाली काम आहे. इथे जुनं मोडकळीस आलेलं घर हे काढून उद्यापासूनच या कामाची सुरुवात या मॅडमच्या आदेशाने होणार आहे. तुम्ही या कामाचे कॉन्ट्रॅक्टर आपल्या सर्वांना नाशिक शहराला परिचित असलेलं नाव आहे, पण ते नाही असे बाळासाहेब सानप हे कॉन्ट्रॅक्टर लाभलेले. नाही तर तुम्ही म्हणाल का बाळासाहेब सानपांनी आता आमदारकी सोडल्यावर कॉन्ट्रॅक्टरशिप चालू केली काय, का तसं काही नाहीये. तर त्यांच्या नावात साधर्म्य आहे आणि बाळासाहेब सानप हे त्या कामाचे कॉन्ट्रॅक्टर आहे आणि चांगलं काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला थोडक्यात विराम देतो. आणि माझ्यानंतर मी मागच्या महिन्यामध्ये भाऊ लंडनला गेले होते. मी तुम्हाला त्या दिवशी फोटो दाखवले. आमची भाऊजाई गेली तेव्हा मी घरी आले होते. आणि तुम्हाला सांगते की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घरामध्ये राहून शिक्षण घेतलं कायद्याचं, त्या घराच्या ठिकाणी जाऊन मला माझं डोकं टेकवता आलं. त्या घराला मला जाऊन भेट देता आली. माझ्या अंगावरती ते शहारे आले होते. त्यांचा तो चष्मा, त्यांची ती पुस्तकं, त्यांनी लिहिलेली पत्र. मी प्रशांतला तेव्हा सांगितलं, त्यांनी त्यांच्या मुलाला लिहिलेलं पत्र राहुलला सांगितलं. इतकं परखड पद्धतीने कायदा आणि संविधान आणि नियम हे आपल्या घरच्या मुलाला देखील सांगून वागवणारे आणि त्या कायद्याचं पालन करायला पाहिजे ही शिकवण देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं लंडनमध्ये गेल्यानंतर त्याची पत्र वागल्यानंतर मला अजून काही वेगळे पैलू उघडले. आणि मला कळलं की आज ह्या ठिकाणी आपल्याला बौद्ध स्मारकाचं काम करायचंय. आमच्या सगळ्या साळवे परिवार असतील, सुनील भाऊ असतील, आमचे सगळे नगरसेवक आहेत, आमचा सचिन भाऊ कुलकर्णी आहे, आमचे बापू सोनवणे, आमचे श्याम भाऊ वडोदे आहेत, आमची सुप्रिया वहिनी आहे. ह्या सर्वांची, आमचा साळवे परिवार आहे, सगळ्यांची मोठी मागणी होती की ह्या ठिकाणी बौद्ध स्मारक व्हायला पाहिजे. आणि मला हे माझं मी भाग्य समजते. भाऊ, मला सांगायला आनंद होईल की 97 साली मी तर पहिल्यांदाच निवडून आलेली नगरसेविका होती. तुमच्याबरोबर काम करण्याची मला तेव्हा संधी मिळाली. तुम्हाला आठवत नसेल पण ह्या जागेचं, ह्या हॉलचं लोकार्पण करण्याच्या कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सोबत होते.